देशातील सर्वात मोठी वैद्यकीय परीक्षा समजल्या जाणाऱ्या नीट UG 2026 पेपरफुटी प्रकरणात आता दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे आपल्या सगळ्यांच्या समोर येताना दिसत आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे CBIने केलेला आहे आणि यामध्ये CBIने हा तपास करत असताना एक खूप मोठी अशी कारवाई केली आहे। या संपूर्ण पेपरफुटीच्या रॅकेटचा जो कोणी प्रमुख सूत्रधार होता असा तो एक प्राध्यापक म्हणून त्याला अटक केली आहे। आता संपूर्ण या अटकेमुळं संपूर्ण देशभरामध्ये एक खूप मोठी अशी शिक्षण क्षेत्रामध्ये तरी खूप मोठी अशी खळबळ माजलेली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत या पद्धतीनं ज्या हे खेळ खेळला गेलेला आहे या रॅकेटचा पर्दाफाश सध्या CBIने केलेला आहे आणि या संपूर्ण ज्या रॅकेटचे धागेदोरे आहेत आता हळूहळू एक एक करून आता आपल्या सगळ्यांच्या समोर येताना आपल्याला दिसत आहेत। नीट पेपरफुटी संदर्भामध्ये आता सध्या तपास यंत्रणेसमोर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव PV कुलकर्णी असं सांगण्यात येत आहे आणि तो रसायनशास्त्र विषयाचा प्राध्यापक देखील आहे। विचार करा मित्रांनो, एक प्राध्यापक हा पेपरफुटीमध्ये प्रमुख आरोपी म्हणून मानला जात आहे आणि तो राष्ट्रीय एजन्सी म्हणजे NTAच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कामात देखील सहभागी होता। म्हणजे विचार करा की एवढ्या मोठ्या उच्च पदावरती व्यक्ती असणारा त्यानं संपूर्ण हा कट कारस्थान राखलेला आहे आणि त्यानं याच पदाचा गैरफायदा घेऊन त्यानं नीट 2026च्या प्रश्नपत्रिकेची आधीच मिळून घेतली आणि ती काही निवडक विद्यार्थ्यांपर्यंत त्यानं पोहोचवली, ज्यामुळं त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायला ती संपूर्ण समजून घ्यायला तेथपर्यंत प्रश्न वगैरे समजून घ्यायला त्यांना सोपं गेलं आणि या पद्धतीचाच आरोप सध्या CBIने त्यांच्यावरती केला आहे। देशभरातील जवळपास या नीट परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत असतात। वर्षभराची त्यांची मेहनत असते, 1-2 नाही तर 2-3 वर्ष त्यांची मेहनत असते आणि ती परीक्षा देत असताना काही जणांनी पैशाच्या जोरावर प्रश्नपत्रिका मिळवली, त्यामुळं असं देखील समोर आलेलं आहे आणि त्याचमुळं बऱ्याच ठिकाणी या गोष्टीचा संताप देखील व्यक्त केला जातो। CBIच्या तपासामध्ये असं उघड निष्पन्न झालेलं आहे की एप्रिल 2026च्या म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 2026च्या शेवटच्या आठवड्यामध्ये कुलकर्णीने आपला जो काही नेटवर्क आहे, जे त्यांचे साथीदार आहे, जे काही त्यांचे खबरी आहेत, ज्यांनी एक जाळं तयार केलं होतं नाही का की तुम्ही विद्यार्थी आणा, तुम्हाला अशाचे पैसे देऊ आणि त्याच नेटवर्कच्या मदतीने त्यांनी विद्यार्थ्यांना गुप्त पद्धतीने एका ठिकाणी बोलवलं। जे नेटवर्क आहे नेटवर्कनी सगळे मुलं जमा केले की कोण कोण नेटची परीक्षा देत आहेत आणि त्यानुसार त्यांनी काय केलं की सगळ्यांना एका ठिकाणी बोलवून घेतलं आणि या सगळ्यांची जे एक विशेष वर्गणी होती ती पुण्यामध्ये त्यांनी सुरू केली होती आणि या वर्गामध्ये जे होते ते मोजकेच विद्यार्थी असे या ठिकाणी होते जे की संपूर्ण भारतामधून त्यांनी निवडक असे मुलं त्यांनी मिळवले होते आणि या ठिकाणी त्यांना संभाव्य प्रश्न आणि अचूक उत्तरांची माहिती दिली जात होती। विचार करा, त्या क्लासमध्ये मोजकेच मुलं होते संपूर्ण भारतभरातून आलेले आणि त्यांना त्या प्रश्न आणि उत्तराची देखील त्यांना विशेष तयारी करून घेतल्या जात होती आणि विद्यार्थ्यांच्या वयामध्ये त्यांनी लिहून ठेवलेले जे काही प्रश्न होते आणि उत्तरं ते 3 मे 2026 रोजी येणाऱ्या प्रत्यक्ष नीट UG परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळाल्याचे असं तपासामध्ये समोर आलं आहे। म्हणजे विचार करा की किती मोठा हा फ्रॉड होता आणि किती मोठा हा घोटाळा होता। त्यामुळे जे प्रामाणिकपणे जे अभ्यास करत होते त्यांच्या आयुष्याशी किती मोठा हा घोटाळा हा तुम्ही समजू शकता। एखाद्या व्यक्तीचं आयुष्य यामध्ये बर्बाद होत आहे असं ह्या गोष्टीतून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं आणि काय करता आहे आपलं CBIनं खूप मोठं पद्धतीनं यांनी लवकरात लवकर त्यांनी जो काही मार्ग याच्यातून काढला, जो तपास वेगवान त्यांनी केला, याच्यातून आपल्याला जे काही आरोपी आहेत 6 आरोपी आहेत, जो काही त्यांचं रॅकेट आहे सगळं काही आता मिळालेलं आहे। पण जे मुलांनी 2-3 वर्ष अभ्यास केला त्यांच्या त्या 2-3 वर्षाचा काय, आता हा प्रश्न सर्वांसमोर येऊन उपस्थित थांबला आहे। तर मित्रांनो, अशा नवनवीन बातम्या नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ अशाच चांगल्या गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।